नवीन गव्हर्नमेंट कॉलेज ॲड होणार आहेत का? सगळ्यांना प्रश्न पडलेले आहेत. तर तेच प्रश्नाचे आन्सर आज आपण देणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका, कारण गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल कोणते ॲड होणार आहेत आणि किती होणार आहेत ते सांगण्यात येणार आहे व्हिडिओमध्ये. आणि शेवटला तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन नवीन जे नोटिफिकेशन येतील, व्हिडिओज येतील, ते तुम्हाला लवकरात लवकर पोहोचण्याचं काम होत असतील. आणि ज्यांना कोणाला नवीन अपडेट पाहिजे असतील त्यांनी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर बघा, व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज. गव्हर्नमेंट कॉलेजचं तुम्हाला माहिती आहे किती गव्हर्नमेंट कॉलेज होते आधी आणि आता किती आहेत ते सगळं बघणार आहोत आपण. तर आधी बघा, फक्त 5 असे गव्हर्नमेंट कॉलेज होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर 5 कोणते कोणते गव्हर्नमेंट कॉलेज होते? तर पहिलं कॉलेज बघा, कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई. तर ही पहिली कॉलेज होती, सगळ्यात मोस्ट टॉप कॉलेजमध्ये महाराष्ट्रामध्ये नर्सिंगची, गव्हर्नमेंटची. तर कॉलेजमध्ये बघा, सगळ्यात 3 कॅटेगरीमध्ये आपण आज कॉलेज बघणार आहोत. जे टॉपचे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, सेकंड टॉपमध्ये येतात ते, आणि नॉर्मल गव्हर्नमेंट कॉलेज, असे गव्हर्नमेंट कॉलेज आपण बघणार आहोत. आता मी जे कॉलेज सांगितले ती कॉलेज सगळ्यात मोस्ट टॉप गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रातली नर्सिंगची. त्या कॉलेजचा कोड बघा 9111 हे असे आहे, आणि हे मुंबई डिस्ट्रिक्टला आहे, आणि त्याची इनटेक कॅपॅसिटी 50 आहे. सेकंड बघा, कॉलेज ऑफ नर्सिंग BJ मेडिकल कॉलेज पुणे. हे सेकंड टॉपची गव्हर्नमेंटची कॉलेज आहे, जी की तिचा कोड आहे 9115, आणि ती पुणेमध्ये आहे. तिची इनटेक कॅपॅसिटी 50 आहे. तिसरी कॉलेज बघा, कॉलेज ऑफ नर्सिंग GMC अँड हॉस्पिटल नागपूर. तिचा कॉलेज कोड आहे 9212, आणि ही नागपूरला आहे, आणि इनटेक कॅपॅसिटी सुद्धा 50 आहे. मग नंतर बघा, जी चौथी टॉप गव्हर्नमेंट कॉलेज आहे ती कोणती होती? तर ती होती कॉलेज ऑफ नर्सिंग GMC छत्रपती संभाजीनगर. तिचा कोड होता 9314. हे होती संभाजीनगरला, आणि तिची इनटेक कॅपॅसिटी 50. आणि 5वी कॉलेज बघा, कॉलेज ऑफ नर्सिंग GMC नांदेड. 9366 तिचा कोड होता, नांदेडला आहे ती, आणि 50 इनटेक कॅपॅसिटी आहे. तर हे गव्हर्नमेंट कॉलेज होते 5, जे की टॉप गव्हर्नमेंट कॉलेज आहेत महाराष्ट्रामधले नर्सिंगचे, आणि यांची 5ही गव्हर्नमेंट कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी ही 50-50 आहे. त्यानंतर बघा, नंतर ॲड झाले काही कॉलेज. त्या कॉलेजमध्ये किती इनटेक कॅपॅसिटी होती ते सुद्धा तुम्हाला माहिती असतील, पण आता त्या कॉलेजमध्ये अजून नवीन रूल आलेला आहे की त्या कॉलेजमध्ये अजून असे 7 कॉलेज आहेत ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जे टीचर्स आहेत ते अवेलेबल झाले. आधी जसं होतं, जेव्हा मागल्या वर्षी कॉलेज आले पण टीचर्स अवेलेबल झाले नव्हते, फक्त त्याचे पुराणे स्टाफ म्हणजे GNM करणारे, BSc करणारे नॉर्मल टीचर्स ते शिकवायचे. पण आता तसं राहिलेलं नाही. त्या 7 कॉलेजमध्ये अजून परत जे गव्हर्नमेंटचे टीचर्स आहेत, प्रिन्सिपल असो किंवा ट्युटरपर्यंत असो, सगळे गव्हर्नमेंट थ्रू केलेले आहेत. तर त्या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर ते कॉलेज आहेत 7. ते कॉलेज कोणते कोणते आहेत ते बघा. तर पहिली कॉलेज बघा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गोंदिया. गोंदियामधली ही कॉलेज आहे. त्या कॉलेजचा कोड आहे 9222. त्यानंतर त्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी 100 आहे. त्यानंतर बघा, GMC लातूर. तिचा कोड आहे 9367. लातूरमधली ही कॉलेज आहे, तिची 100 ही कॅपॅसिटी आहे. त्यानंतर बघा, कॉलेज ऑफ नर्सिंग जालना. जालनामधली कॉलेज आहे ही, तिची कोड बघा 9385, आणि ही जालनामध्ये आहे. तिची इनटेक कॅपॅसिटी 50 आहे. त्यानंतर बघा, बारामती गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ पुणे, म्हणजे बारामतीची ही कॉलेज आहे पुणेमधली, पुणे डिस्ट्रिक्टमधली. तिचा कोड आहे 9422, आणि हिची इनटेक कॅपॅसिटी आहे 100. त्याच्यानंतर बघा, कॉलेज ऑफ नर्सिंग नाशिक. नाशिकची कॉलेज आहे ही 9461. तिची इनटेक कॅपॅसिटी 40 आहे. त्यानंतर बघा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव. तिचा कोड आहे 9462, जे की जळगावमध्ये आहे, आणि तिची इनटेक कॅपॅसिटी आहे 100. असे हे कॉलेज आहेत ज्यांची इनटेक कॅपॅसिटी 100, 50 अशी आहे. आणि ह्या कॉलेजमध्ये 100% आता गव्हर्नमेंट कॉलेजचे टीचर्स म्हणजे गव्हर्नमेंट टीचर्स आलेले आहेत. आणि त्यानंतर उरलेले कॉलेज जे की आहेत बघा, बारामतीची आपली आहे कोल्हापूरची. बघा, RCSM गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कोल्हापूर. हे सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तिचा कोड आहे 9445, आणि हिची इनटेक कॅपॅसिटी 100 आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ मिरज 9446, सांगली इथली आहे, 100 इनटेक कॅपॅसिटी. त्यानंतर कॉलेज ऑफ नर्सिंग नंदुरबार 9447, नंदुरबारमधली कॉलेज आहे, जिची इनटेक कॅपॅसिटी 100 आहे. त्यानंतर बघा, PCMC इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स
YCM हॉस्पिटल पिंपरी. पिंपरी म्हणजेच पुणे डिस्ट्रिक्टची ही कॉलेज आहे. तिचा कोड आहे 9466. तिची इंटेक कॅपॅसिटी 60. आणि नंतर बघा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, तिची कोड आहे 9468. साताराला स्थित आहे आणि इंटेक कॅपॅसिटी आहे 40. त्यानंतर लास्ट कॉलेज बघा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग नंदुरबार, तिची कोड आहे 9469 आणि इंटेक कॅपॅसिटी आहे 40. तर हे कॉलेज होते जे की गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. ह्या गव्हर्नमेंट कॉलेज आता तुम्ही टाकू शकता. पण मी जे 3 ब्लॉकमध्ये सांगितले, आधीचे 5 गव्हर्नमेंट कॉलेज टॉपचे, त्यानंतरचे तुमचे 7 गव्हर्नमेंट कॉलेज टॉपचे आणि त्याच्यानंतरचे कॉलेज. आता ह्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रॉपर फिलिंग केलं, चॉईस फिलिंग, त्या हिशोबाने तुमचे पर्सेंटाईल अकॉर्डिंग तुम्हाला चांगले कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. आता जरी तुम्हाला चांगले कॉलेज पाहिजे असेल तर आताच जॉईन करा द ड्रीम मॅच्युअर गायडन्सच्या काउन्सिलिंगला. कारण काउन्सिलिंगला जॉईन केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारची चॉईस फिलिंग करून दिलं जाईल आणि चॉईस फिलिंग केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळवण्याचे चान्सेस आहेत. जर तुमची चॉईस फिलिंग चांगली असली तुमची गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. तर ह्यामध्ये आमच्या गव्हर्नमेंट कॉलेजला मिळवण्यामध्ये खूप जास्त प्रयत्न असतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा द ड्रीम मॅच्युअर्स गायडन्सच्या काउन्सिलिंगला. आणि जे स्टुडंट चांगले प्रकारे कॉलेज त्यांना पाहिजे असतील किंवा त्यांना कन्फ्युजन असेल कशी कॉलेज मिळेल त्यासाठी पण जॉईन करू शकता. द ड्रीम मॅच्युअर्स गायडन्स तुम्हाला चांगली कॉलेज मिळवून देण्याची शक्यता आहे. आणि सोबतच तुम्हाला आताच न सोडता तुमचं रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंटेशन आणि लास्ट तुमच्या डिग्री होईपर्यंत तुम्हाला सपोर्ट करणार आहे. आणि जेव्हाही तुम्हाला अडचण भाजली त्यावेळेवर ड्रीम मॅच्युअर्स तुम्हाला हेल्प करण्यासाठी तत्पर राहणार आहे. त्यामुळे द ड्रीम मॅच्युअर्स सारखी महाराष्ट्रातली नंबर 1 काउन्सिलिंग कोणतीच नाही. लिमिटेड सीट राहिलेल्या आहेत. तर लवकरात लवकर जॉईन करा द ड्रीम मॅच्युअर्स गायडन्सच्या काउन्सिलिंगला. त्यानंतर बघा हे गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही बघितले 3 टप्प्यामध्ये. त्यानंतर बघा आता असे कोणते कॉलेजेस आहेत जे की येण्याचे चान्सेस आहेत ते आता आपण लास्टला बघत आहोत. तर असे कोणते कॉलेज येऊ शकतात ते आपण आता बघणार आहोत. तर हे ऑफिशियल डाटा नाही, कोणते कॉलेज येणार आहेत ते आम्ही चान्सेस सांगत आहोत आणि त्यांची इंटेक कॅपॅसिटी सांगत आहोत. कारण लक्ष द्या, कारण आम्हाला वाटतं की हे कॉलेज येणार आहेत. तर अजूनही ऑफिशियल डाटा आलेला नाही. ऑफिशियल डाटा आला तर ते लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येतील. त्यासाठीच लवकरात लवकर जॉईन करा काउन्सिलिंगला. आणि आता बघा असे कोणते कॉलेजेस आहेत जे की जॉईंट होऊ शकतात, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज म्हणून जॉईंट होण्याचे चान्सेस आहेत. तर पहिली कॉलेज बघा त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग GMC अलिबाग. अलिबाग हे कुठली रायगडमधली कॉलेज आहे, डिस्ट्रिक्ट रायगडमधली. आणि यातला अटॅच असणारा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अलिबागचा मेडिकल कॉलेज म्हणजेच जे MBBS कॉलेज आहे ते अटॅच असणार आहे. आणि त्याची इंटेक कॅपॅसिटी 40 ते 60 राहणार आहे. आणि याचे जे मॉडर्न फीचर आहेत ते अकॅडमिक नॉर्मल म्हणजे जे मॉडर्न सायन्स आहे त्या अकॉर्डिंग शिकवलं जाईल याच्यामध्ये. त्यानंतर बघा सेकंड कॉलेज कोणती वाढू शकते. सेकंड कॉलेज आहे कॉलेज ऑफ नर्सिंग GMC परभणी. GMC परभणीमध्ये सुद्धा एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे MBBSचं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ मेडिकल परभणी. त्याच्यामुळे चान्सेस आहेत की परभणीमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज ओपन होऊ शकते. तर याची इंटेक कॅपॅसिटी 100 राहण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर बघा थर्ड कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग GMC धाराशिव. धाराशिवला तिसरी कॉलेज ओपन होण्याचे चान्सेस आहेत. त्याला उस्मानाबाद असं दुसरं नाव आहे, पण आता नवीन नाव म्हणून धाराशिव असं दिलं आहे. याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असल्यामुळे धाराशिवला अटॅच असणार आहे. जरी GMC झालं सुरू नर्सिंगला तर तिथे पण हॉस्पिटल राहणार आहे. त्यानंतर बघा चौथी कॉलेज कोणती. तर चौथी कॉलेज आहे GMC गव्हर्नमेंट ऑफ नर्सिंग अमरावती मधली कॉलेज आहे. ही गव्हर्नमेंट कॉलेज राहणार आहे, मेडिकल कॉलेज अटॅच राहणार आहे, म्हणून याची पण इंटेक कॅपॅसिटी 100 अशी राहू शकते. तर ही काही कॉलेज आहेत जे की ऍड होऊ शकतात. आणि अजूनही काही अशा कॉलेज आहेत जे की ऍड होण्याचे चान्सेस असतात. हे जर 4 झाले तर होणारच, ऑफिशियल डाटा नाही, पण जरी आलं तर हे 4 कॉलेज ऍड होण्याचे चान्सेस आहेत. पण अजून सुद्धा जे की सिंधुदुर्ग आहे, सातारा आहे, नाशिक आहे, भंडारा म्हणा किंवा वाशिम म्हणा आणि गडचिरोली हे काही डिस्ट्रिक्ट आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा अजून चान्सेस आहेत की गव्हर्नमेंट कॉलेज ओपन होऊ शकतात. पण अजून जे GR आलेला नाही आहे, जरी GR आलेला असेल तर आम्ही लवकरात लवकर कळवणार आहोत. त्याच्यासाठी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता हेच तुमच्यासाठी हे सरप्राईज होतं की तुम्हाला जरी हे कॉलेज ऍड झाले तर तुम्हाला चांगले कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. गव्हर्नमेंट जरी तुम्हाला थोडक्यातही कमी पर्सेंटाईल असतील, 1-2 पर्सेंटाईलनं तुम्ही कमी पडत असाल तरी तुम्हाला चान्सेस आहेत. जर हे कॉलेज ऍड झाले तर तुम्हाला चान्सेस आहेत की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणारच. म्हणून तुमच्यासाठी खूप मोठं आनंदाची बातमी आहे. जर GR आलं तर तुम्हाला खरंच गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळू शकते. तर लक्ष द्या. असेच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. द ड्रीम मॅच्युअर्स गायडन्स तुम्हाला नेहमी सपोर्ट करणार आहे. तर ड्रीम मॅच्युअर्सला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.